नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे राया आणि शंतनू दादामध्ये लढाईला सुरुवात झालेली असते. तेव्हा शंतनू रायाला म्हणत असतो, ए राया, अरे भित्र्यासारखं काय बघतोय माझ्याकडे, वार कर चल पटकन. एका वारात तुझे नाही 2 तुकडे केले तर नावाचा शंतनू नाही. भित्र्यासारखा बघू नको, वार कर. तेव्हा रायाम लागतो, मी पण लढाईत उतरलोय, ते भित्रा म्हणून नाही दादा, मी लढणार आणि ही माझ्या प्रेमाची लढाई आहे आणि मी माझ्या मिसफायरचं प्रेम जिंकणार म्हणजे जिंकणार. तेव्हा लगेच आता शंतनू लागते, पिक्चर मधल्यासारखे डायलॉग मारू नको आणि तुझे हे नाटकं बंद कर. ही सगळी नाटकं करून ना माझ्या बहिणीला घोळात घेऊ नको. आज तुला हरवणार म्हणजे हरवणार. तेव्हा रायम लागतो, माझ्या मिसफायरचं प्रेम माझ्याबरोबर आहे शंतनू दादा, आणि नाना जीजीचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. त्यामुळे हा राया ही लढाई जिंकणार आणि त्याचं प्रेम मिळवणारच. बघच शंतनू दादा तू. तेव्हा लगेच शंतनू दादा म्हणू लागतो, पिक्चर सारखी ही लढाई जास्त वेळ चालणार नाही. एक घाव 2 तुकडे, एका क्षणात तुला संपवलं नाही तर नावाचा शंतनू नाही. बघच तुला हरवणार म्हणजे हरवणार. तेव्हा राहायला लागतो, ठीक आहे मग दादा, आपणही बघूया माझं प्रेम कसं जिंकतंय आणि कोण हरतंय ते. त्याच वेळेस आता इकडे शशिकला हे सगळं बघून मात्र खूप खुश झालेली असते. तेव्हा ती जयला म्हणू लागते, जय, अरे बघ की दोघेही एकमेकांच्या जीवावर उठलेत. कोण कधी कुणाला मारेल सांगताच येत नाही. तेव्हा जयम लागतो, हो, कारण ही परिस्थिती आली कुणामुळे, तर फक्त माझ्यामुळे शशिकला. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो. त्यावर जयम लागतो, हो, कारण हे सगळं मी घडवून आणलंय ना. आता बघ, दोघं लढाईला सुरुवात केली, दोघांमध्ये एक जण हारेल किंवा जिंकेल, पण नेमकं हारणार कोण आहे तुला माहिती? ती मंजिरी. हार मात्र त्या मंजिरीचीच होणार आणि मग जिंकणार कोण, तर हा जय घोरपडे. आणि एकदा का ही मंजिरी हारली ना, का मग बघ तिला कसं माझ्या पायाशी नाक घासायला लावतो. नाही तिची वाट लावली ना तर नावाचा जय घोरपडे नाही. बघ शशिकला. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो, अरे बापरे, खूपच कॉन्फिडन्स आहे जय. म्हणजे हे चालू आहे ते सगळं आत्तापर्यंत ठीक आहे रे, पण अजून तर काही तसं वाटत नाही. हा शंतनू तेवढा भडकलेला आहे, पण तो नक्की राहायला संपवेल ना. सगळं काही कसं लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तेव्हा जय लागतो, होणार होणार. या मंजिरीचं तोंड बघ कसं झालंय. तेव्हा शशिकला म्हणू लागते, व्हायलाच पाहिजे. मला केस मोकळे सोडायला लावले, मला घरातनं बाहेर काढलं होतं ना या अवदसेनी. आता बघ हिची कशी जिरणार आहे, कशी वाट लागणार आहे हिची. तेव्हा जय लागतो, लागणारच त्या मंजिरीची वाट. आणि तिची वाट लागल्यानंतर आपल्याला किती मजा येणार आहे शशिकला, तुला माहिती आहे ना. त्यामुळे थोडा धीर धर, सगळं काही ठीक होईल. तेव्हा शशिकला म्हणू लागते, पण जय, अरे सगळं काही असं लवकरात लवकर व्हायला पाहिजे. किती वेळ ही लढाई चालणार. एकदा काचा तो राया संपला ना की पुढचे कार्यक्रम करायला आपण मोकळे, हो की नाही. तेव्हा जय लागतो, शशिकला, त्याचीही तयारी केली मी, तू काळजी करू नको. तेव्हा शशिकला म्हणू लागते, काय आता त्याची कसली तयारी झाली तुझी? आता हे दोघे लढतायत इकडे, काय तर म्हणे मी तयारी केली, काय बोलतोय जय तू? तेव्हा जय लागतो, कारण शशिकला, ही जी एवढी गर्दी जमली ना, या गर्दीत मी माझी काही गुंड पाठवलीत आणि ती बरोबर काम करणार आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जय, उगाच डोक्यावर पडल्यासारखं काही बोलू नको. आता हे दोघं मध्ये लढतायत, बाकीची कडाने तुझी गुंडई ते काय करणार आहे? तेव्हा जय लागतो, ते जो धमाका करणार आहे ना, तो बघून तुला शशिकला मज्जा येईल, तू बघत राहा. आता हा राया संपणार म्हणजे संपणार. आता मात्र इकडे शशिकला आणि घोरपडे हे सगळं बघून खुश झालेले असतात. त्याच वेळेस आता इथे रायाने आपली बोथट तलवार आणलेली असते आणि दादावरती वारही करायचा नाही हे त्याने ठरवलेलं असतं. त्यामुळे आता शंतनू मात्र रायावरती वार करू लागतो. आता मात्र रायाच्या हातावरती तलवार लागलेली असते. राया धपकन खाली पडतो. मंजिरी मात्र खूपच घाबरलेली असते. डिफिकल्ट डंकी सगळेजण आता रायाभाऊकडे बघू लागतात. त्याच वेळेस शंतनू लागते, राया उठकी, लागलंय तुला, वार झाला तलवारीने तुझ्या हातावरती, दुखतंय का राया? अरे उठतोस की नाही, हारलास की काय राया? आता राया मात्र उठलेला असतो. मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस शंतनू लागतो, चल पटकन वार कर, लवकरात लवकर वार कर. आता मात्र शंतनू पुन्हा रायावरती वार करू लागतो. पण राया मात्र ते वार झेलत असतो, चुकवत असतो, पण तरीही शंतनू दादावरती वार करत नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, विठुराया, अरे हे सगळं काय चालू आहे तुला दिसतंय ना? अरे बघ ना, शंतनू दादा सपासप रायावरती वार करतोय आणि राया फक्त वार झेलतोय, तो काहीच का करत नाहीये. राया,
अरे असं का वागतोय तू, असे आता मंजिरी म्हणत असते. त्याच वेळेस आता रायाला पुन्हा दुसऱ्यांदी तलवार लागलेली असते. आता रायाच्या गुडघ्यावरती वार झालेला असतो. डिफिकल्ट डंकी खूप घाबरलेले असतात. मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. जय घोरपडे मात्र खूपच आनंदून हे सगळं बघत असतो. त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया, अरे मी तुला आधीच म्हणत होते हार मान, नको लढू ही लढाई. मग आधी का ऐकलं नाही? आणि आता वार का करत नाहीये दादावरती? का फक्त वार झेलतोय? राया, अशाने तू हारशील आणि तुला काय होईल मला ना याची खूप भीती वाटते. राया, असं नको वागू. मंजिरी आता असे मनाशीच म्हणत असते. त्याच वेळेस इकडे शंतनू असतो. राया, वार कर. आज तुला हा शंतनू दादा संपवणार म्हणजे संपवणार. सोडणार नाही तुला आज हा राया. चल पटकन वार कर राया, असे म्हणून आता पुन्हा शंतनू दादा रायावरती वार करतो. आता मात्र रायाने वार झेललेला असतो, पण मात्र दादाला धक्का मारून आता खाली पाडलेलं असतं. शंतनू दादा आता खाली पडतो. त्याच वेळेस आता लगेच घोरपडेचे गुंड त्याला पकडतात. आता चारही बाजूने घोरपडेच्या गुंडाने त्याचे हात पकडलेले असतात. शंतनू मात्र आता त्या माणसांकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता घोरपडे आणि शशिकला बघत असते. तेव्हा लगेच आता घोरपडेचा जो खास गुंड असतो ना, तो आता दादाजवळ येतो आणि दादाच्या डोळ्यात आता माती फेकतो आणि मी लागतो, काय रे, आमच्या राया भाऊवरती वार करतो, तुला काहीच वाटत नाही? हा पंढरपुराचा एरिया आहे, लक्षात ठेवायचं. आणि पंढरपुराचा ढाण्या वाघ आहे आमचा राया भाऊ. तुझी हिंमत कशी झाली रे त्याच्यावरती वार करायची? आता बघ, तुला काहीही दिसणार नाही, तुला त्याची शिक्षा मिळणार. आमच्या रायाभाऊवरती वार करतो ना, आता बघ त्याची शिक्षा तुला मिळणार म्हणजे मिळणार. असे म्हणून आता शंतनू दादाच्या डोळ्यात त्या माणसांनी माती फेकलेली असते. शंतनूच्या डोळ्यांची मात्र खूप आग होत असते, त्याला काहीही दिसत नाही. आता तो डोळे चुरगाळू लागतो. त्याच वेळेस आता लगेच ते लोक त्याला मैदानात पुन्हा असे लोटून देतात. तेव्हा मात्र आता शशिकला आणि घोरपडे खूपच आनंदून गेलेले असतात. रायाला मात्र काहीच कळत नाही, शंतनू दादाला काय झालंय, त्याच्या डोळ्यात नेमकं काय गेलंय. तेव्हा लगेच आता डोळ्याने दिसत नसतानाही आता शंतनू मात्र वार करू लागतो. त्याच वेळेस आता लगेच रायाम लागतो, दादा तुला काही होतंय का? तुझ्या डोळ्यात काही गेलंय का दादा? अरे दादा थांब ना, बोल ना दादा. पण मात्र आता या रायाने त्याची गुंड मला मारण्यासाठी, मला या स्पर्धेत हरवण्यासाठी हे सगळं करतायत हे बघून आता शंतनू मात्र आणखीन चवताळलेला असतो. त्यामुळे आता डोळ्यांनी दिसत नसतानाही आता तो सपासप राया कुठे काय याचा विचार न करता वार करू लागतो. मंजिरी मात्र घाबरून जाते. ती आता दादाला म्हणू लागते, दादा अरे काय होतंय तुला? तुझ्या डोळ्यांना काही त्रास होतोय का दादा? अरे थांब ना. पण मात्र दादा काही ऐकायला तयार नसतो. त्याच वेळेस आता नाना आणि जीजी धावतच येतात. तेव्हा जीजी मंजिरीचा हात पकडतात आणि तिला बाजूला ओढत नेतात आणि मला लागतात, मंजिरी आपल्याला शंतनूला थांबवावं लागेल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय झाले जीजी? तेव्हा जीजी म्हणू लागते, कारण शंतनू बरोबर या तलवारबाजीत राया बोथड तलवार घेऊन आलाय. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, काय बोलते जीजी? पण असं का वागलाय राया? तेव्हा लगेच आता झालेला सगळा प्रकार जीजीने इथे मंजिरीला सांगितलेला असतो. कसं रायाने तुझी इच्छा ऐकली, त्याचा गैरसमज झालाय आणि त्याने ठरवलंय की तो रायाला कितीही मारू दे, कितीही वार करू दे, पण राया मात्र शंतनू दादाला खर्चटणार सुद्धा नाही अशी काळजी घेणार आहे, अशी त्याची इच्छा आहे. कारण तू इच्छा बोलली त्याने ऐकलंय ना मंजिरी, म्हणून राया बोथड तलवार घेऊन आलाय आणि म्हणूनच तो तो शंतनूचे वार घेतोय आणि वार करत नाहीये ग. आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी लागते, नाही नाही, अशाने तर मग रायाला काही होऊ शकतंय. नाही, रायाच्या जीवाला धोका आहे, आपल्याला हे सगळं थांबवावं लागेल. आता मंजिरी मात्र तिथे पायरीवर येऊन उभी असते. त्याच वेळेस आता लगेच शंतनू आपले डोळे चुरगळत असतो, रायावरती वार करत असतो. राया ते वार झेलत असतो, चुकवत असतो. त्याच वेळेस आता लगेच तांब्या भरून पाणी घेऊन घोरपडे येतो. आता मात्र शशिकला मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, घोरपडेने जे काही काम केलंय ना त्याच्या गुंडांनी, ते अगदी भारी. म्हणजे अर्ध काम झालंय आणि आता इथून पुढचं अर्ध काम हा शंतनू करणार. म्हणजे कसं, त्या रायाचा द एंड होणार, मज्जाच मज्जा येणार, असे म्हणत शशिकला खुश झालेली असते. त्याच वेळेस आता घोरपडे लगेच तांब्यातलं जे पाणी असतं ते शंतनूच्या तोंडावरती फेकतो आणि मला लागतो, शंतनू मित्रा तू ठीक आहे ना? आता लगेच शंतनू आपले डोळे उघडतो आणि घोरपडेकडे बघू लागतो. तेव्हा लगेच आता शंतनू लागतो, आता राया जिवंत राहणार नाही, आज तो राया संपणार. थँक्यू मित्रा,
असे म्हणून आता जणू काही घोरपडेने खूपच त्याची मदत केली असं त्याला वाटू लागतं. शंतनू मात्र खूपच चवताळलेला असतो. तो आता लगेच सणासण रायावरती वार करू लागतो. रायाच्या पोटावरती, छातीवरती सगळीकडे तलवारीने वार झालेले असतात. मंजिरीला मात्र काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता रायाला लगेच शंतनू लागतो. राया, आता बास, आता तुझा खेळ खलास. कर वार माझ्यावरती. हिम्मत असेल तर वार करून दाखव. असे म्हणत आता सपासप शंतनूने रायावरती वार केलेले असतात. राया मात्र रक्तबंबाळ झालेला असतो. तो खाली पडतो. त्याच वेळेस आता मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. कारण आपल्या दादाचा खूप मोठा गैरसमज झालाय आणि तो गैरसमज या घोरपडेने केलाय हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा लगेच आता खाली पडलेल्या रायावरती आता शंतनू वार करणार आणि त्याला संपवणार. तेच मंजिरी धावत मध्ये येते आणि पटकन रायाच्या अंगावरती वार होणार. तेच आता मंजिरीने मध्ये येऊन रायाला वाचवलेलं असतं. आता मात्र ती तलवार मंजिरीला लागू नये म्हणून रायाने पटकन ती तलवार आपल्या हातात धरलेली असते. त्या तलवारीचा आता जी धार असते ती रायाच्या हाताला लागल्यामुळे रायाच्या हातातनं रक्तबंबाळ झालेलं असतं. खूप रक्त निघत असतं. आता मात्र लगेच शंतनू जोरात ओरडतो आणि म्हणू लागतो, मंजिरी, तू वेडी झालीस का? अगं आत्ता जर तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? तेव्हा मंजिरी लागते, दादा, माझा राया जोपर्यंत माझ्या साथीला आहे ना तोपर्यंत या मंजिरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. बघ दादा, बघ, माझ्यावरती होणाऱ्या तलवारीचा वार रायाने रोखलाय. आता मात्र राया लगेच ती तलवार ओढतो आणि फेकून देतो. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते आणि लागते, राया, अरे हे काय झालंय राया? अरे तू तर सगळा रक्तबंबाळ झाला. राया उठ पटकन. असे म्हणत आता मंजिरी रायाला उठवते. पण शंतनू मात्र खूप भडकलेला असतो. कारण आता शेवट रायावरती वार करणार असतो ना तो. पण ऐन वेळेस मधी मंजिरी आलेली असते. तेव्हा लगेच शंतनू लागतो, मंजिरी, तू आमच्या खेळात येऊन मोठी चूक करते हा. हे बघ मंजिरी, तू असं करू शकत नाही. या रायाला वाचवणं बंद कर. तेव्हा मंजिरी लागते, दादा, अरे दिसूनही तुला न दिसल्यासारखं का करतोस तू? अरे दादा, तुला जे दिसतंय ते खरं नाहीये. अरे बघ, या रायाकडे बघ. अरे रक्तबंबाळ झालाय तरी तुझ्यासमोर उभा आहे आणि तू तू मात्र सपासप त्याच्यावरती वार करतोय. पण साधं तुला खर्चटवलं सुद्धा नाही. का केलं त्याने हे सगळं तुला माहिती आहे? कारण तो तुझ्याबरोबर या तलवारबाजीत उतरलाय ना, तर ती बोथड तलवार घेऊन बघ, हवं तर खात्री करून घे, बघ त्याची तलवार. असे म्हणतच मंजिरी आता पळतच जाते आणि रायाची तलवार उचलून आणते आणि दादाला दाखवू लागते आणि लागते, बघ दादा, रायाने तुझ्याबरोबर लढाईचं ठरवलंय खरं, पण तुझ्यावरती एक वारही होऊ द्यायचं नाही हेही ठरवलंय त्याने. तेव्हा लगेच आता शंतनू म्हणू लागतो, पण हे असं का करतोय तो? त्यावर मंजिरी म्हणू लागते, कारण ही त्याच्या मिसफायरची इच्छा आहे. त्याचा मोठा गैरसमज झालाय. कारण काल संध्याकाळी विठुरायाच्या मंदिरात मला रायाने प्रार्थना करताना ऐकलं होतं, माझं बोलणं ऐकलं, बघितलं होतं. तेव्हा मी तुझ्याबद्दल देवाकडे प्रार्थना करत होते. देवाला म्हणत होते, विठुराया, उद्या तलवारबाजीत राया आणि शंतनू दादा दोघेही उतरणार आहेत. पण माझ्या दादाला काही होऊ देऊ नका, त्याची काळजी घे. आणि रायाने हे माझं ऐकलं आणि त्याने ठरवलं मीच बाहेरची इच्छा पूर्ण करायची. तिच्या दादाला काय बी होता का म्हणे, म्हणून तो ही बोथड तलवार घेऊन आलाय. तेव्हा लगेच आता राया लागतो, कारण मी माझ्या मिसफायरला झालेला त्रास नाही बघू शकत आणि तिच्या दादाला जर काही झालं तर मिसफायरला खूप त्रास होईल. म्हणून रायाने हा निर्णय घेतलाय आणि मिसफायरला झालेला त्रास हा राया कधीही बघू शकत नाही. त्यासाठी या रायाला जीव द्यावा लागला तरी चालेल. तेव्हा मंजिरी आता रायाजवळ येते आणि लागते, राया, अरे जर तुला काही झालं तर या मिसफायरला त्रास नाही होणार का? तेव्हा राया लागतो, पण मिसफायर, तुझ्या दादाला हा राय काय बी होऊ देणार नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, बघ दादा, अरे बघ, आता तरी तुला दिसत असेल ना, विचार कर, तुला साधं खरचटलंही नाही. अजूनही डोळे उघड दादा आणि हे सगळं थांबव. मी हात जोडते तुझ्यासमोर. ही सगळी लढाई बंद कर. आता मात्र शशिकला आणि घोरपडेला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस शंतनू लागतो, बाद झालं मंजिरी, हे सगळं काय आहे, कुणी केलं, का केलं, मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. या रायाने मला वचन दिलंय, तो माझ्याशी लढाई करणार म्हणजे करणार. मग आज त्याला इथे लढावंच लागेल. दिलेलं वचन त्याला पाळावंच लागेल. असे आता रायासला खडसावून शंतनू दादाने सांगितलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मंजिरी रायाला म्हणू लागते, राया, ठीक आहे, दादा तुला आव्हान देतो ना,
आपण एवढं समजावून सांगूनही त्याच्या लक्षात येत नाही ना. मग राया, तुला ही लढाई आता लढावीच लागेल आणि जिंकावंच लागेल. तेव्हा राया म्हणतो ठीक आहे मिस फायर. त्याच वेळेस आता मंजिरी लगेच शंतनू दादाच्या हातात जी तलवार असते ना, त्या तलवारीवरती आपलं बोट असं चिरून घेते. त्यातनं रक्त निघतं. आता मात्र शंतनू लागतो, मंजिरी काय करतेस? मंजिरी आता पटकन ते रक्त आता रायाच्या कपाळात टीका लावते आणि लागते, राया आता तुला शंतनू दादाशी लढावंच लागेल आणि तुला आपल्या प्रेमाला जिंकावंच लागेल. आता मात्र मिसफायरच्या प्रेमाची ताकद बरोबर असल्यावर रायाने मात्र चांगलाच दादाला कचका दाखवलेला असतो. आता मात्र राया कसा जिंकणार आणि आपलं प्रेम कसं मिळवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.